ಮೇ 9ರಿಂದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಟೂರ್ನಿ. ಎಸ್ವೈ ಪ್ರಭು. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಸಂಭ್ರಮ. ಮೇ 9 ಮತ್ತು 10ರಂದು ಕ್ರೀಡಾಕೂಟ. ವಿವಿಧ ರಾಜ್ಯಗಳ 100 ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳ ಆಗಮನ. 1 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಅಧಿಕ ನಗದು ಬಹುಮಾನ. ಬುದ್ಧಿವಂತರ ಆಟ ಎಂದೇ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕ್ರೀಡೆಯ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಟೂರ್ನಿಗೆ ಕುಂದಾನಗರಿ ಬೆಳಗಾವಿ ಆತಿಥ್ಯ ವಹಿಸುತ್ತಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಸಂಯುಕ್ತಾಶ್ರಯದಲ್ಲಿ ಮೇ 9 ಮತ್ತು 10ರಂದು ಈ ಬೃಹತ್ ಕ್ರೀಡಾಕೂಟ ಆಯೋಜನೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಎಸ್ವೈ ಪ್ರಭು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕರೆಯಲಾಗಿದ್ದ ಮಾಧ್ಯಮಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ಬೆಳಗಾವಿಯ ಖಾನಾಪುರ ರಸ್ತೆಯ ಹೋಟೆಲ್ ನೇಟಿವ್ ಇನ್ನಲ್ಲಿ 2 ದಿನಗಳ ಕಾಲ ಈ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಟೂರ್ನಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಈ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕ್ರೀಡಾಕೂಟದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ವಿವಿಧ ಜಿಲ್ಲೆಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಮುಂಬೈ, ಪುಣೆ, ಸತಾರಾ, ಸಾಂಗ್ಲಿ, ಕೊಲ್ಲಾಪುರ, ರತ್ನಗಿರಿ ಹಾಗೂ ಗೋವಾ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ 100 ಅನುಭವಿ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ವಿಜೇತರಿಗೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗೂ ಅಧಿಕ ನಗದು ಬಹುಮಾನ ಹಾಗೂ ಆಕರ್ಷಕ ಟ್ರೋಫಿಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗುವುದು. ಈ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಹಾಗೂ ಸಿದ್ಧಾರ್ಥ್ ಚಾಂದ್ ಗಡ್ಕರ್, ಅಭಿಜಿತ್ ಭಾಗವತ್ ಮತ್ತು ನಿತಿನ್ ಲೋಕೂರ್ ಅವರುಗಳು ತಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಸ್ಮರಣಾರ್ಥ ಪ್ರಾಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕೇವಲ ಇಸ್ಪೀಟ್ ಆಟವಲ್ಲ, ಇದು ಏಕಾಗ್ರತೆ, ನೆನಪಿನ ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಯವೈಖರಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ಕ್ರೀಡೆಯಾಗಿದೆ. ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ಮಟ್ಟದಲ್ಲೂ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿರುವ ಈ ಆಟವು ಮೆದುಳಿಗೆ ಉತ್ತಮ ವ್ಯಾಯಾಮವಾಗಿದ್ದು, ವಯಸ್ಸಾದವರಲ್ಲಿ ಕಾಡುವ ಮರೆಗುಳಿತನ ಅಥವಾ ಅಲ್ಝೈಮರ್ಸ್ನಂತಹ ಕಾಯಿಲೆಗಳನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಲು ಸಹಕಾರಿಯಾಗಿದೆ ಎಂದರು. ಸ್ಥಳೀಯ ಪ್ರತಿಭೆಗಳಿಗೆ ಉತ್ತೇಜನ ನೀಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಟೂರ್ನಿ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದ್ದು, ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕ್ರೀಡಾಸಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸುವಂತೆ ಅವರು ಕೋರಿದ್ದಾರೆ. बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन यावर्षी 9 आणि 10 तारखेला मेच्या ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया आणि कर्नाटका स्टेट ब्रिज असोसिएशन KSBA यांच्या बरोबरीने, यांच्या सपोर्टने आम्ही एक नॅशनल लेवल पेअर टुर्नामेंट घेतो आहे. त्यामध्ये जे येणारे प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत, ते कर्नाटका, महाराष्ट्र, गोवा असे बाहेरच्या स्टेट्समध्ये पण येणार आहेत. आणि एक मोठी टुर्नामेंट आहे. 1 लाख रुपयाची आमची प्राइजेस आहेत दिले त्यांना. आणि त्यासाठी टुर्नामेंट आहे ती हेडा हॉस्पिटॅलिटी नेटिव्ह तिकडे केली, कारण ते एक नेटिव्हमध्ये हॉटेल नेटिव्हमध्ये ती टुर्नामेंट आहे. सकाळी 9ला चालू होईल शनिवारी आणि रविवारी दुपारी 3:30-4 पर्यंत संपेल. त्यानंतर व्हॅलिडिटी प्रोग्राम असेल. सकाळी 9 वाजता ओपनिंग असणार, व्हॅलिडिटी प्रोग्राम असेल आणि त्यानंतर टुर्नामेंट संपली. यासाठी ब्रिज फेडरेशनचे लोक पण इकडे येणार आहेत. म्हणजे दिल्लीला ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया त्याचे लोक येणार आहेत. KSBचे पण लोक येणार आहेत, कर्नाटका स्टेट ब्रिज असोसिएशनचे. आणि एक चांगल्यापैकी इव्हेंट होणार आहे. आणि हा इव्हेंट म्हणजे ब्रिज टुर्नामेंट, ब्रिजचा खेळ आहे, हा या एरियामध्ये एवढा पॉप्युलर नाही आहे. आम्ही आमच्या प्रयत्न करतो आहे की तो टिकून राहावा आणि खूप चांगला खेळ आहे ब्रिज, तो टिकावा. पण हल्लीच्या या युगामध्ये प्लेयर्स कमी आहेत, म्हणून आम्हाला वाटतं की जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी मिळावी, जेणेकरून जास्त लोक यात भाग घेतील, म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. आणि आमच्या प्रयत्नात तुमची कायम मदत असते आणि अशीच असावी ही एक तुम्हाला मनापासून विनंती आहे, रिक्वेस्ट. ब्रिज खेळाबद्दल आता ब्रिज खेळाबद्दल मराठीत घेऊन जाणार का? एक मिनिट. ते लिहिले ब्रिजबद्दल काय सांगायचं आहे ते मराठीत केलं आहे. आता लिहिले तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे. ब्रिज ह्या जगातील 100हून अधिक देशामध्ये खेळला जाणारा एक लोकप्रिय पत्त्याचा खेळ आहे. सगळ्यात जास्त खेळतो तो चीनमध्ये आज. इतर अनेक पत्त्यांच्या खेळाप्रमाणे हा केवळ नशिबावर आधारित नसून तो खऱ्या अर्थाने बहुप्रकारच्या कौशल्याची कसोटी पाहणारा खेळ आहे. म्हणून ब्रिजला जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा चौकटीची मान्यता मिळाली आहे. तो कसा आहे, हा खेळ स्मरणशक्ती वाढवतो, जोडीदारांमध्ये परस्पर समज अधिक दृढ करतो आणि संघभावना निर्माण करतो. तसेच कल्पनाशक्ती,
संभाव्यतेचे विश्लेषण म्हणजे प्रॉबिलिटी म्हणतात ते विश्लेषण आणि अचूक अंमलबजावणी कशी करावी यासारखी जी कौशल्य आहेत ते विकसित करण्यात मदत करतो. ब्रिजमध्ये जिंकणे हरणे दुय्यम आहे, जास्त महत्त्वाचं नाही आहे. खरी मजा आणि महत्त्व ते मानसिक व्यायामात असते. ब्रिजच्या ब्रिज नियमित खेळणे म्हणजे मेंदूसाठी उत्तम व्यायाम आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये होणारी स्मरणशक्तीची घसरण आणि मानसिक थकवा कमी करण्यास मोठ्या प्रमाणात ब्रिजची मदत होऊ शकते. आम्ही ते उपभोगतो आज. या सुंदर खेळासाठी योग्य असे घोषवाक्य मला वाटते असू शकते. दररोज काही डाव खेळा आणि चिंता दूर पळवा. असं जर बघितलं तर म्हातारपण फार सुंदर होईल. जे कोण ज्येष्ठ आहे त्यांनी हा खेळ खेळावा. आम्ही शिकवायला पण तयार आहोत. आमच्याकडे जर संध्याकाळी जर येतो म्हणा तर आमचे लोक शिकवतील पण, आणि लोकांनी फायदा घ्यावा अशी आमची नम्र विनंती. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಂಐ ಹೆಗಡೆ, ಎನ್ವಿ ದೇಶಪಾಂಡೆ, ಆರ್ಎಲ್ ಬರವೆ, ಸಂತೋಷ್ ಮಮದಾಪುರ್ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನುಳಿದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, ಕೆಎಂಎಂ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. $100 years, 100 days, 100% off on making charges. Bhima Legacy Fest 100 days offer. Get up to 100% off on making charges on gold, silver and diamond. And get a free 24 karat gold bar on every ₹1 lakh diamond value. Available at all Bhima showrooms. TNC apply.